कारल्याची भाजी खाता का? खात असाल तर कशी करता? मी बरेच व्हिडिओज बघितले, पण मला जी चव अपेक्षित आहे ना, तसं मला कुठे व्हिडिओ सापडले नाही. म्हटलं चला मी तुम्हाला करून दाखवते. कारल्याची भाजी आणि केळफुलाची भाजी ह्या दोन माझ्या जीवश्च कंठस्थ प्रिय अशा 2 भाज्या आहेत. आई गेल्यापासून आता केळफुलाची भाजी तर जवळजवळ नाहीच, म्हणजे मला करताच येत नाही ती, पण मला आवडते आणि आम्ही त्याच्यात काळे वाटाणे घालतो, त्याच्यामुळे मला ती आवडते. पण कशी करतात माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला कळवा. आणि कारल्याची भाजी मी जशी लहानपणी खाल्ली होती ना पहिल्यांदा, तशीच मी आईला करायला सांगितल्यामुळे आई करत होती आणि म्हणून मी पण तशीच करायला लागली. तर मी काय करते, हे जे कारल्याचे सगळे काप आहेत ना, ते मी मस्त असे एअरफ्रायरमध्ये कुरकुरीत करून घेतले. त्याच्यानंतर काजू आणि काळ्या मनुका ह्या भिजवून घेतल्या होत्या आणि सुकं खोबरं आणि एक लहान चिरलेला कांदा, म्हणजे कसा उभा उभा, आणि हिरव्या मिरच्या. आता इथे मस्तपैकी तुम्ही बघत असाल तेल तापलेलं आहे. जिरं, हिंग, हळद. मला एडिटिंग करता येत नाही, येत असेल तुम्हाला आता मला करा मदत जरा. आता पुढचं दाखवते नंतर. आता मी कांदा आणि मिरच्या त्यात घालते ना, आणि तुमची एखादी मला छान सांगा ना कारल्याची रेसिपी काय असेल कारल्याच्या भाजीची. ती रसभाजी मला माहिती आहे, ती कारली बांधून बिंदून करतात, ती काय आपल्याला आवडत नाही. ही भाजी तुम्ही खाऊनच बघा. आणि गंमत सांगते तुम्हाला, ह्याच्याबरोबर, ह्या कारल्याच्या भाजीबरोबर ते ती माझ्या आठवणीची ती भाजी आहे ना, हां, त्या भाजीच्या साठी म्हणून बघा. हां, तर त्या भाजीबरोबर ना एक ड्रायफ्रूट लोणचं. आम्ही फक्त कुठे खाल्ली की मला काहीच आठवत नाही, खूपच लहान होतं. लोकांना 3 वर्षाचं 4 वर्षाचं कसं काय आठवतं बुवा, काय म्हणते मला काल काय खाल्लं ते आठवत नाही. पण ही भाजी मात्र माझ्या अशी झहेनमध्ये बसतात ना, किंवा काय म्हणतात का तुमच्याशी, ती जी चव आहे ना ती पोटातून डायरेक्ट मेंदूत जाऊन बसते, तसं काहीतरी झालेलं आहे. तर आता हा कांदा छानपैकी असा परतून झाला की मग आपण त्याच्यात हे सुकं खोबरं जे काढलेलं आवडीप्रमाणे घाला. मला फार सुक्या खोबऱ्याची एवढी आवड नाही आहे, पण या भाजीत छान लागतं. हा जो तुम्ही ते प्लास्टिकचा माझा मिसळणारा डबा बघत असाल तर मला तुम्ही बघा काय आहे तुझ्याकडे स्टीलचा पितळ्याचा असा डबा नाही का. पण काय होतं माहिती आहे का, स्टीलचा डबा कदाचित मी मुंबईची असल्यामुळे मला इतकी सवय झाली आता, स्टीलचे डबे आहेत ना ते फाटतात आमच्याकडे मुंबईच्या महिलांनी. आता पुण्यात नाही पण सांगते तुम्हाला. तर त्याच्यामुळे मी आता, माझी आई पण प्लास्टिकचा एक मोठा मिसळण्याचा डबा वापरायची, त्याच्यामुळे मलाही ती तशीच सवय झाली. काय करणार, आपण असं आपल्या हळूहळू आईसारखंच वागायला लागतो. तुमचं असं होतं का? म्हणजे कारल्याची भाजी जरी कडू असली ना तरी त्याच्या आठवणी माझी खूप गोड. आता मात्र तुम्हाला मी पुढची जी रेसिपी आहे ती तुम्हाला मी फोटोतून दाखवणार आहे. परत तेच माझ्या एडिटिंगचा प्रॉब्लेम. करा ना मला मदत थोडी, कोणी आहे का इथे?